गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. मित्रांनो, जर आपण शुक्रवारी रात्री US मार्केट पाहिलं तर US मार्केट हे ऑलमोस्ट आपण काय म्हणू शकतो मिक्स टाईप ऑफ सेटअपमध्ये क्लोज झालेलं आहे. त्यांच्या 3 इंडेक्सेसमधले एक इंडेक्स रेडमध्ये, 2 ग्रीनमध्ये क्लोज आहेत. परंतु आपल्याकडे मात्र शुक्रवारी एक मोठं डिझास्टर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. परंतु ते डिझास्टर येण्यामागं रिझन जे होतं ते म्हणजेच 2 रिझन्स होते. एक म्हणजे की जे काही USमध्ये जॉब्स डेटा आला होता तर तो चांगला आल्यामुळे रेट कटची जी प्रोबॅबिलिटी आहे ती फार कमी झाली होती अचानक आणि त्यामुळे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे IT स्टॉक्स आहेत तर ते नवीन AI टूल्स जे काय Anthropic आहे त्यांनी लॉन्च केल्यामुळे IT सेक्टरमध्ये एक मोठा डिझास्टर आपल्याला नक्कीच पाहायला मिळालं. परंतु शुक्रवारी रात्री जेव्हा आपलं मार्केट बंद होतं आणि US मार्केट सुरू होतं, तेव्हा तिथे अजून एक डेटा आला, तो म्हणजेच त्यांचा जो इन्फ्लेशन डेटा आहे, CPI डेटा तो आलेला आहे. तर इन्फ्लेशन जे त्यांच्या फेड चेअरमॅनला एक्सपेक्टेड आहे, तर तिथपर्यंत आलेलं आहे. म्हणजे आता काय झालं आहे, की जी काही रेट कटची प्रोबॅबिलिटी आहे ती पुन्हा इन्क्रीज झाली आहे. परंतु 2 डेटा जे आहेत, तर ते कॉन्फ्लिक्ट दाखवत आहेत. म्हणजेच काय, की जॉब्स डेटा जो आहे, तर तोही चांगला आला आहे आणि इन्फ्लेशन डेटा तोही चांगला आला आहे. ॲक्चुअल यातला एकच चांगला यायला पाहिजे, एक खराब यायला पाहिजे, परंतु दोन्ही चांगले आलेले आहेत. त्यामुळे आता मार्केट कन्फ्यूज आहे, की नक्की काय करायचं? ओके. त्यामुळे आता पाहूयात, की US मार्केटमध्ये ते कन्फ्युजन आपल्याला शुक्रवारी रात्री पाहायला मिळालं. तर आज तिथे आपल्याला क्लॅरिटी नक्कीच पाहायला मिळेल. आता शनिवार रविवारमध्ये जर आपण पाहिलं तर जिओपॉलिटिकल टेन्शन थोडंसं ईज झालेलं पाहायला मिळतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे OPEC कंट्रीज आहेत तर त्यांनी डिमांडबद्दल कन्सर्न दाखवला होता आणि मार्केटमध्ये ओव्हर सप्लाय होतो आहे ऑइलचा, हेही त्यांनी काल सांगितलेलं होतं. परंतु जसं आपण पाहिलं की एक दिवस आधीच आपला USचा CPI डेटा आलेला आहे, तर तो असं इंडिकेट करतोय की ग्रोथ अजून होईल पूर्ण जगामध्ये. म्हणजेच काय की ते ऑइल पुन्हा ॲब्झॉर्ब केलं जाईल आणि यामुळे ऑइल प्राईस जे आहे तर ते मार्जिनली थोडंसं इन्क्रीज झालेलं आहे. ॲक्च्युअली ते डिक्रीज व्हायला पाहिजे होतं, परंतु ते इन्क्रीज झाले. आता जर आपण एशियन मार्केट्स जर पाहिले तर एशियन मार्केट्स मोस्टली आपण काय म्हणू शकतो की थोडेसे कन्फ्यूजच आहेत. आणि त्यानंतर जापनीज मार्केटकडनं पाहिलं तर त्यांच्याकडनं एक चांगली गुड न्यूज आहे, ती म्हणजे त्यांचे जे नवीन प्राईम मिनिस्टर आहेत तर त्यांनी त्यांची इकॉनॉमी सुधारण्यासाठी खूप जास्त स्पेंडिंग करण्याचं ठरवलेलं आहे. म्हणजेच काय की सध्या जपान जे आहे तर ते त्यांच्या स्वतःच्या इकॉनॉमीकडे जास्त लक्ष देत आहे, की जी अगेन खूप चांगली गोष्ट आहे. आता जर आपण आपल्या मार्केटकडे पाहिलं तर शुक्रवारी वाटत नव्हतं कोणाला, परंतु FISनं मेगा सेलिंग केलेलं आहे. इतके दिवस ते इंडिया US ट्रेड डीलपासनं बाईंग करत होते, परंतु अचानक त्यांनी फार मेगा सेलिंग केलेलं आहे, ऑलमोस्ट 7,000 कोटींचं. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं 5,000 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजेच काय, या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या तर मार्केटमध्ये त्यांनी एक सेंटिमेंट डेंट केलेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतं. त्याच्या अगेन्स्ट जो रुपी आहे तर तो विकन झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. परंतु जर आता शनिवार रविवारमध्ये आपण पाहिलं तर फार काही वेगळं काही घडलेलं नाही आहे. परंतु आज आपल्याकडे जे IT स्टॉक्स आहेत ते आणि प्लस बँकिंग स्टॉक याच्यामध्ये थोडंसं प्रेशर आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकतं. कारण नोमोरा जे रेटिंग एजन्सी आहे तर त्यांनी एक आर्टिकल पब्लिश केलं आहे. त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जे काही इंडियामध्ये वाढलेलं इन्फ्लेशन आहे, म्हणजे नवीन जे काही स्लॅब्स तयार करण्यात आले आणि त्यामुळे जे काही इन्फ्लेशन इन्क्रीज झालेलं आहे, त्यामुळे नियर टर्ममध्ये जी रेट कटची प्रोबॅबिलिटी आहे तर ती कमी झालेली आहे. म्हणजेच काय की अगेन हे बँकिंग स्टॉकसाठी थोडंसं निगेटिव्ह आपण म्हणू शकतो. त्यानंतर रिलायन्ससाठी गुड न्यूज आहे, ते म्हणजेच व्हेनेझुएलन ऑइल खरेदी करण्यासाठी त्यांना लायसन्स मिळालेलं आहे, परमिशन मिळालेली आहे USकडनं. म्हणजेच काय की आता या गोष्टी ज्या आहेत तर ह्या काही गोष्टी म्हणजे स्टॉक स्पेसिफिक ॲक्शनमध्ये येतील, की ते काही पॉझिटिव्ह काही निगेटिव्ह अशा पद्धतीनं काम करतील. जर आपण टेक्निकली पाहिलं तर मार्केटमध्ये एक बेरिश कॅन्डल शुक्रवारी आपल्याला बनलेली पाहायला मिळाली. परंतु फक्त आता 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर त्याच्याच वरती मार्केट आहे, अदरवाईज बाकीचे जे ॲव्हरेजेस आहेत त्याच्या खाली आहे. 200 डे मूव्हिंग ॲव्हरेज जे आहे तर ते येतं साधारण 25,450च्या आसपास. जर ही लेवल डेली बेसिसवरती ब्रेक करून मार्केटनं जर खाली क्लोजिंग केलं
तर यामध्ये आपल्याला खूप जास्त पॅनिक सिच्युएशन पाहायला मिळू शकते. आणि जर मार्केटनं कन्सॉलिडेट केलं आणि त्यानंतर जर वर जाण्याचा प्रयत्न केला इन या हाऊ ट्रिगरमध्ये, तर मग आपल्याला एक कन्सॉलिडेशन फेज इथे पाहायला मिळू शकतो. तरी पाहूयात की आता नक्की काय घडते ते. परंतु एवढं इझी नाही आहे मार्केटसाठी कुठलीही गोष्ट ॲब्झॉर्ब करणं, हे आता आपल्या लक्षामध्ये असायला हवं. जर तुम्ही आय टी स्टॉक्समध्ये जर काही बाईंग वगैरे करण्याचा प्रयत्न करत असाल तर थोडंसं थांबा. कारण सॉफ्टवेअर ॲज अ सर्व्हिस म्हणून काम करणारे ज्या काही आपल्या कंपनीज आहेत, तर यांना आता इथून पुढे किती काम मिळणार आणि काय होणार हे पाहणं खूप जास्त गरजेचं आहे. त्यामुळे आता रिव्हॅल्युएशन आपण म्हणू शकतो या स्टॉक्सचं चालू आहे. त्यामुळे कुठेही चुकीच्या भावावरती असे स्टॉक्स खरेदी करून तुम्ही अडकू नका. त्यामुळे थोडंसं थांबा. आय टी स्टॉक्स चांगले आहेत, त्याचं रिव्हॅल्युएशन होऊ द्या आणि मग त्यानंतर जेव्हा ते कन्सॉलिडेशन फेजमध्ये जातील त्यानंतर तिथे एक बाईंग अपॉर्च्युनिटी आपल्याला पाहायला मिळू शकते. अदरवाईज बाकीचे जे काय आहेत, ऑटो स्टॉक्स असतील, त्यानंतर मग NBFCs असतील, बँकिंग स्टॉक्स असतील, तर याच्यामध्ये आपल्याला बाईंग पाहायला मिळण्याची पॉसिबिलिटी खूप जास्त आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता गिफ्ट निफ्टी आपण पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की मार्केट साधारण एक 10 ते 20 पॉईंट हार्डली पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. तर मग आता पाहूयात की आज आहे सोमवार आणि कशा पद्धतीनं मार्केट त्यामध्ये ॲक्शन राहणार आहे. परंतु मोस्टली ग्लोबल सिनेरिओ जर पाहिला तर कन्फ्युजिंग आहे. कुठलीही क्लिअर डिरेक्शन नाही आहे. मग आता आपलं मार्केट पुन्हा कन्फ्यूज राहणार की कुठली डिरेक्शन पकडणार, पाहूयात. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.